नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बरं का. तर हा दाबतो. तर ह्या ठिकाणी सुंदर असं पोळ्याचं नियोजन चाललंय बरं का. पोळ्या बनवायच्या काय चाललंय का? पोळ्या करायच्या. बर, तर चला पाहूया कसं कसं चाललंय ते बरं का. अक्का आय 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 पोळ्या करते वेग का? मग अनुसाया चाललाय स्वयंपाक बनवायचा. होय. हा, बर बर, काय काय केलंय आता तयार? काय काय झालं? गुळवणी झाली, डाळ शिजून झाली, हा हा, आमटी काढायची, आमटीला वाटण वाटलंय. बर, बघू आता एक मिनिट. तर ह्या ठिकाणी गुळवणी आणि हे काय र? पुरण ही पुराण आहे का? परतलं, कसं कशामुळे परतले? त्याला लागतं परतायला. बर, तर ह्या ठिकाणी ते गुळवणी बनवले आणि हे आमटीसाठी वाटण घेतलंय का? वाटण वाटलंय. काय काय वाटले? खोबरा, लसूण, मिरची, बर, लसूण, कोथिंबीर. आता काय वाटायचंय का नाही दुसरं? आता पुरण वाटायचं. आता आपण हे येळ ठेवून घेतला होता आमटीला. येळ म्हणजे कशाचा? डाळीचा. म्हणजे डाळीचं पाणी शिजवलेलं का? त्याला येळ म्हणजे एक नंबर आपलं मस्त परतून झाले. जे सामान आपण टाकलं होतं ना परतायला, हा हा, ते. येळाची आमटी. हा, हिरवी आमटी येळाची. ही डाळ जी आपण ठेवतो ना, हा 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 तेव्हा त्याशी बारीक चेंगारली ना, हा, मिळून येतं कालवा आमटी लावून. म्हणजे बाबा आता ही सणासाठी आपण हिरवी आमटी बनवली आणि ही थोडीशी डाळ राहिली होती, त्यात ती डाळ थोडीशी आता बारीक करून टाकणार आहे अनुसार, नाही का? घेतला होता, येळातले ठेवायला लागतं ती. एक नंबर बारीक करून घ्यायचं. तर ह्या ठिकाणी सुंदर असं नियोजन चाललं होतं आणि नियोजन चालता चालता एक पावसाची चळाक आली बरं का. मग पावसाची चळाक आल्यामुळं म्हणलं आपलं पाटावरून आत घेत तिकडं वाटण चालू आहे. ह्या ठिकाणी आप्पा आले ते बसा, आपली मेंढर सुंदर अशी बसली ते पाठीमागे विराडाच्या. आप्पाची वर बसली ते तिकडं वावरात आणि इकडं काकूचं बी चाललंय पुराण वाटायचं बहुतेक. आणि इकडं वरत हे जी पाल दिसतंय हे आपलं बघताचं आणि खालती सांगतात आजीच आणि त्यांची मेंढर खाली बसली ते पटांगणात. पोर रडावली बाबा, पोर रडावली. मग आप्पा ह्या केनी पोर रडावली आमची बारकी. अयो रोका काय बाय तुला मारलं होय? बोट गावलं. काय गावलं बघू दाव मला. चिमटा गावला होय बोट. अयो बघ 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 आता. मेहंदी काढली का? दाखव हात तुझा. मेहंदी काढली का? मेहंदी आज पंचमीची मेहंदी नसती होय? आका तुझा हात दाखव. तुझा दाखव बाळा. हा लगा अक्काने मेहंदी काढली. हा, तर ह्यात काय घातलंय का अनुसाया? भात. भात घातलाय का? तर रसिक हो, ह्या ठिकाणी भात घातलाय ह्याच्यात चुलीवर आणि हिथं आहे बघा आमटी आपली तयार झाली बरं का. सुंदर अशी येळवणीची आमटी आणि हा ह्या ठिकाणी वाटायचं चाललंय अनुसायाचं. देव वरत पुंजून, आणि मस्तपैकी माचोळीच्या मोहर आपलं देव पुंजून वदबती चालली आहे. हा, मग आप्पा काय नाही चाललंय पंचमीचं आता जेवण. बर याचं. बर. अरे चाललंय पोरांना हे करायचं, पाऊस येतो या उली उली अरे मग काय म्हणणार ना. फेकून फेकून देव कान कापले. काय चाललंय नियोजन. तुमचे झाले का नाही पोळ्या? आमच्या चालली जाया. बर, तो आलाच भाऊ पाऊस. आता पाऊस असा आज पंचमीमुळे पाऊस येडच लागला. मागणं तर लय बरं ना आले बाबा. तर अनुसाया हो. आला का ह्या पोरींनी उष्ट बिष्ट केल्यावर कसं काय रे? काय करत पोरं उष्ट? नाही ना. नाही.
बाळा बाजूला हो. हम्म. तर पोरांनी खाल्लं तरी देवाला मान्य असतं. हा ना केलं तरी खरं आधी पोरांचाच मान असतो का हा. बर 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 कुठं मामा चालतं ना वाटत एका बाईने देवाला नाही चारलं दिलं निवड ठेवला ना पोरांना नाही चारलं म्हणून लूप लावलं होतं कुठं म्हणतात. ते कसं झालं होतं माहितीये का ओके अशी आता तू कशी हे करते या पुराण वाटते तशीच एक बाय पुराण वाटत होती ती लय पूर्वीच्या काळी झालं होतं आणि ते पोरं बुकेली होती ती तर पडली होती ती पोरं हात घालायची ते बाय काय म्हणली आधी देवाला निवद दावायचं आणि मग तुम्हाला द्यायचं तर तिने निवद झाल्यावर सगळं देवाला घेऊन गेली का ते देव निवदच खायना देव म्हणायचा नाही मला नको तू पोरांच्या पोटावर मारलंस मी त्या पोरांच्या रूपात आलो होतो तिथं तुला मागित होतो तू तिथं दिलंस का खरा देव ओळखला नाही ओयो ओयो हिने पुराण खाल्लं आका साईडला सर तू कळत काय म्हणते रे पुरी पुरे काय त्या का आका सुद्धा शिनी केलेली रडती फुंदती कशी गबाय रडू नाही दिदाला माझा सर म्हणलं तर दिदा सर काय बरं आका तर का तशी करते काय माहिती येड्यावर गेल्यावाने चालायचं आता बारक्या पोरांचा राडा येऊ गबाय रडू नग आजच का लाडाला आलंय काय माहिती आका आता पुरणपोळीच वाटायचंय तिला कुणासाठी रडतीये वाटण्यासाठी बरं दे तिला वाटाय थोडस द्यायचंय ना तिला मी बाळा जा धुवून ये चांगला जा दोन्ही तुला पुरण वाटाय देतो तिला दिला घेऊ का इकडे या हा हा का का सांडल तिला हात लावलं ग मागू. अयो बाजलं 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 काय अवघडच आहे बाबा हे. बाजलं बाजलं रोज नाही एवढ्या ताब्यात आज का कशा करते रे काय माहिती. ह्या ठिकाणी अनुसायाने पुरण सुंदर असं वाटलंय बरं का आता इथं अक्कूबाई पुरण वाटते आका तू काय करते का बाई चपात्याला नाही पोळ्याला येत नाही पुजला हो तुम्ही नाही असून दे चल होय काका अयो 10 वाजल्या हा घास आता कसं पुरण वाटते इकडे दाव बर मला एक नंबर माझी बाई शिकली आता पोळ्या करायला बरं अनुसाया उरक तुपलं आणि मी येतो आता ह्यांच्या बिराडावर कसं कसं चाललंय नियोजन बघतो अक्का रुक्का ना आम्ही हो ए रुक्के रुक्का आणि मी आता चाललोय ह्यांच्या बिराडावर बरं का ते आपण सगळ्यांच्या बिराडावर जाणार आहे कसं कसं नियोजन चाललंय ते बघायला काकू काय चाललंय नियोजन बर आमटी गुळवणी झालं होय बर बर चालून दात वाजले चालतंय चालू दे नियोजन नाही काय अडचण आता ह्या ठिकाणी शेत जो मधला मोकळा जागा आहे तर सगळी आपली रात्रभर मेंढरं बसली होती बरं का अख्ख्या वावरात हो का तुम्ही खत पाहू शकता असं आणि आता आपण जाणार आहे बघताच्या बिराडाव लाडाय वहिनीचं काय चाललंय बघायला लगा वहिनी पोळ्या चालू झाल्या काय तुमच्या बघ आता बिगदन तुमचा लगा लय जबरदस्त ठेपा आहे बाबा वहिनी काय व पोळ्या भात आमटी झालं होय बघ आता पोळ्या तुमच्या झाल्या राहू दोन तुमचं मग दाजी तुम्ही इकडे जेवणार आहे का तिकडे जाणार तुमच्या बिराडाव तुमच्या जाणार होय मला वाटलं इथं येऊन टपलाय तेव्हा म्हणलं मग काय बरं आहे हो तर ह्या ठिकाणी ह्यांच्या पोळ्या चालू झालीत आहे बरं का बनवायचं आता आपण संतादाजीच्या बिराडावर जाणार आहे मस्तपैकी सीताबाईचं काय चाललंय ते बघायसाठी हो ओ सीताबाई अलग तुझ्या बी पोळ्या झाल्या होय बघ आता बरं येईल तुमच्या तर जास्त झाले तुझ्या पोळ्या 4-5 तर पोळ्या झाल्या आमचं अजून पुराणच वाटायचं चाललंय का व्हायचं
त्या पोरीला आमच्या एक पोळी लाटायची ते का बाई दमा ते बसावलं तिला बाई लाट ग एक पोळी घाल पूर्णात हात नाही तशी नाही हात लावणार बर जाऊ का मी जाऊ का रुका जया, हो झाल्या का रे पोळ्या चालेत ना. किती एक झाली का तर जा पण निवड तुम्ही. चालतंय आका तू काय करते का पोळ्या करते का बर कर कर तर आता मस्तपैकी अनुसाच्या पोळ्या चालली तर आता एक पोळी झाली या बाकी सगळं झालंय ना बा आता आमटी गुळवणी हा, आता ते उशीरच झाले की सगळं. हा पोळ्यात राहिल्या होत्या मागं. बर बर चालतंय नाही काय अडचण कर काय करायचं माती टाकल्यावर का माती टाकून स्वयंपाक करते तुझे कुणी केला होता. लेकरांना काय त्यांना माती हेच खेळणं असतं त्यांचं मोदक केला काय तू ओके बरं घे की निवड दाखवून. धावतो नाही काय काढून दे की निवड मला कशात तरी या ठिकाणी सुंदर असं बघा आपण निवद काढलाय बरं का देवासाठी नैवेद्य ताटलेत काय तुला सांगितलंय ग मी. सगळं घ्यायचं थोडं थोडं भात घेतलाय आपले नेदार गुळवणी इथं आमटी ओके अशा प्रकारचा निवद काढलाय आता आपण निवद देवाला दावायचा आणि डायरेक्ट जेवाय बसायचं बरं का राहून द्या पुन्हा लागणारच. चला भगवान देवा तर रसिक हो या ठिकाणी हो काय आपला देवारा बरं का या अशा प्रकारचं सुंदर असं चांदीचं देव बनवली तर आपण आणि आपला हा तिरंगा आपल्या भारताचा सन्मान हा आपण देवाऱ्यावर ठेवतो बरं का देवाऱ्यावर पुजतो म्हणजे जसं आपण देवाला पुजतो तसंच हा तिरंगा पुजलाय बरं का या ठिकाणी मस्तपैकी निवद दावतो भगवान देवा व्यवस्थित जेवा मस्तपैकी सुखी समाधानी ठेवा हाय त्यात समाधान द्या देवा घुंगडू ठेवू का अनुसाया खाली ठेवा. असून ठेवलाय नाही काढच भगवान सगळ्यांना देवा सुखी ठेवा आणि त्याच्या पाठीमाग मला बी सुखी ठेवा बरं का भगवंता आता जेवण करा तुम्ही मी बी जेवण करतो तर ह्या ठिकाणी जेवाय बसलोय बरं का हा का खा दाखवलंय साखरेचं त्याला निवड भगवानाला मी. चालते नाही काढतो हो का ह्या ठिकाणी गुळवणी पोळी भात आमटी घेतलंय मस्तपैकी इकडं अनुसाई चाललीत आहे पोळ्या बनवायच्या हा जेवा जेवा तर रसिक हो या जेवाय बरं का पुरणपोळीचं आपलं नागपंचमीचं जेवण या जेवाय बरं का नागपंचमीचं सुंदर असं अनुसायाने पुरणपोळीचं जेवण बनवलंय तर ह्या ठिकाणी जेवाय बसतो हा माझी बाई सुद्धा बोलावती तुम्हाला जेवाया तर आजचं नागपंचमीच्या वतीनं तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आपल्या चॅनलला फॉलो करा बरं का म्हणजे सबस्क्रायबर करा तर या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र.